नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करतेय। पावसाळ्यातील पाऊस आनंद देणारा असला तरी पावसाळा हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा असा आहे। तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना पावसाळ्यामध्ये खूप जास्त जपावं लागतं। खाज येणे, पुरळ येणे, पिंपल्स येणे, तसेच खरूज, एक्झिमा, चिखल्या अशा प्रकारचे आजार पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असतात आणि इतर त्वचा विकार देखील पावसाळ्यामध्ये जास्त वाढत असतात। चेहऱ्यावरील त्वचा जास्त चिकट, तेलकट होऊ नये, तसेच पिंपल्स हे चेहऱ्यावर पावसाळ्यामध्ये येऊ नये व पावसाळ्यामध्ये आपला चेहरा छान दिसावा यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता आणि आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। तसेच तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन देखील भेटू शकता, त्यासाठी क्लिनिकचा पत्ता देखील दिलेला आहे। तर सुरू करूया की पावसाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी। पावसाळ्यामध्ये चेहरा हा 3 ते 4 वेळा आपण धुवायला हवा। त्यापैकी 2 ते 3 वेळा एखाद्या सौम्य प्रकारच्या फेस वॉशने चेहरा धुवावा। जर फेस वॉश आपल्याला वापरायचा नसेल तर आपण त्रिफळा चूर्णाचा देखील वापर चेहरा धुण्यासाठी करू शकतो। यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाम, चिकटपणा, अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते आणि परिणामी आपल्याला पिंपल्सचा त्रास हा कमी होतो। पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर किंवा मेकअप हे कमी प्रमाणात वापरावे लागते, कारण पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणेच चेहऱ्यावर मॉइश्चर हे जमा होत असते आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा मॉइश्चर हे जास्त प्रमाणात लावण्याची गरज नाही। तसेच पावसाळ्यामध्ये मेकअप जर जास्त प्रमाणात केला तर पोर्स जे असतात त्वचेचे ते बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्वचा ही तेलकट होण्याचा त्रास होऊ शकतो। त्वचेमधील अतिरिक्त तेल हे बाहेर न पडता आतच राहिल्यामुळे पिंपल्सचा त्रास देखील वाढू शकतो। त्यामुळे पावसाळ्यामध्ये कमीत कमी प्रमाणात मेकअप करावे। पावसाळ्यामध्ये पावसात भिजल्यानंतर चेहरा लगेचच कोरडा करावा, अन्यथा धुळीचे कण, पावसाचे पाणी आणि त्वचेवरील तेल यामुळे इन्फेक्शन होऊ शकते आणि त्वचेवर पिंपल्सचा त्रास वाढू शकतो। तसेच त्वचा जास्त काळी पडू शकते। चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा। आयुर्वेदिक उटण्यासाठी बेसन, हळद आणि गुलाबजल यांचा वापर करावा। आठवड्यातून 2 वेळा या उटण्याच्या साहाय्याने चेहरा धुवून घ्यावा। यामुळे डेड स्किन निघून जाते व चेहरा उजळ बनण्यासाठी मदत होते। कडुनिंबाच्या ताज्या पाल्याची पेस्ट किंवा आपल्याकडे ताजा पाला नसेल तर कडुनिंबाच्या पानांचं चूर्ण यामध्ये मध टाकून याचा लेप चेहऱ्याला लावावा। आठवड्यातून किमान 2 वेळा तरी हा लेप लावल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा निघून जातो। तसेच चेहऱ्यावरील बॅक्टेरिया नष्ट होतात, पिंपल्सचा त्रास कमी होतो। पावसाळ्यामध्ये चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात घाम येत असतो, याबरोबरच त्वचेवर तेलकटपणा देखील आलेला असतो। त्यामुळे आपण चेहरा वारंवार धुण्याचा प्रयत्न करतो आणि धुत असतो, परंतु यानंतर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी कोणतेही क्रीम, मॉइश्चरायझर न लावता केवळ गुलाबजलाचा वापर करावा। चेहऱ्यावर नैसर्गिकपणे चमक येण्यासाठी टोनर म्हणून गुलाबजलाचा अतिशय छान उपयोग होतो। पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्रीम, मेकअप हे लावण्याचे टाळावे। त्याऐवजी आपण थोड्या प्रमाणात कोरफड जेल हे चेहऱ्याला लावावे। थोड्या प्रमाणात चेहऱ्याची मसाज करावी, यामुळे चेहरा हायड्रेट राहतो व चिकटपणा जाणवत नाही। आयुर्वेदिक लेपमध्ये चंदन पावडर, हळद आणि गुलाबजल या तिघांच्या मिश्रणाचा फेस पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावा। 15 मिनिटांनंतर साध्या थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा।
यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात व त्वचेला थंडावा मिळतो. मुलतानी माती, हळद आणि गुलाबजल यांचा लेप आठवड्यातून 2 वेळा लावल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. पण ज्यांची त्वचा कोरडी आहे अशा व्यक्तींनी मुलतानी मातीचा लेप 15 दिवसातून एकदाच लावावा. पावसाळ्यामध्ये तेलकट, मसालेदार, बेकरीचे प्रॉडक्ट्स, जंक फूड्स यांचा वापर कमी करावा. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येत असतो, त्वचा तेलकट देखील होत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी वारंवार पाण्याचे सेवन करावे. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजीही घेऊ शकतो. पुढील व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी हे बघूया. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असल्यास तेही तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. तसेच खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवल्यास कन्सल्टेशनसाठी वेळ आपल्याला नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.